आम्ही बनवले आहे गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे। गुळाचं पाणी करून घेतलं। गुळाचं पाणी करून घेतलं। इथं आम्ही गव्हाचं पीठ घेतलं। आता आम्ही त्याच्यामध्ये मिक्स करतोय। थोडं थोडं मिक्स करत जायचं म्हणजे गुठळ्या होत नाही, होईल। फास्ट फास्ट करत राहायचं। मिक्स करत राहायचं। जेव्हा पूर्ण आमचं मिक्स पूर्ण झालेलं आहे, सगळं एकत्र करून घेतलंय। ते लई पण घट्ट नाही झालं पाहिजे आणि लई पातळ पण नाही झालं पाहिजे, ते मिडियम राहिलं पाहिजे। आता आम्ही गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला। आता आम्ही तव्यावरती तेल टाकत आहे। बघा कशा प्रकारे टाकतोय आम्ही। बघा आता ते टाकत आहोत। थोडंच टाकायचं, लई पण नाही टाकायचं। ते हाताने गोल करून घ्यायचं, त्याला पांगून घ्यायचं। आता आम्ही त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे। ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता आम्ही झाकण काढत आहे त्याच्यावरचं। आम्ही आता ते पलटून घेतलं आहे। ते दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं। बघा आम्ही आता परत उलट करून घेतलंय। असंच दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं। तयार आहे। व आम्ही आता परत याला तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती। बघा आता आमची आजी तयार करत आहे।